का नाही हा म्हणजे जे आत्म्याचा अनुभव करतात. सम्यक दृष्टी म्हणजे काय? म्हणजे खरं ज्ञान. काय खरं जाणलं त्यांनी? जीव आहे. शरीरापासून भिन्न मी जीव आहे ना. आपली धारा कोणती चालू आहे सतत? मी शरीर आहे. बघायचा विचार करून माझा उपयोग कुठे आहे, शरीराकडे आहे का जीवाकडे? म्हणून त्या जीवांचे वचन आपल्यावर काम करते, म्हणजे संस्कार होते, आणि ते संस्कार पुढच्या भवात पण उपयोगी येतात. म्हणजे ना सम्यक दर्शन दोन आहे, निसर्गज आणि अधिगमज. सम्यक दृष्टीच्या उपदेशाशिवाय सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही. कशाला करायचं ते सम्यक दर्शन? काय असतं ते? सम्यक दर्शनच आपल्याला ह्या बंधनातून मुक्त करण्यास समर्थ आहे, अन्य कोणतीही गोष्ट नाही. सम्यक दर्शन म्हणजे काय? खरं ज्ञान. जशी वस्तू आहे तशी. आता ही समजा मुलगी आहे आणि हिला ही मुलगा मानलं तर आपण ते ती मुलगी आहे म्हणजे जसं आहे तसं जाणं म्हणतो ना. चुकीचं जाणल्यामुळे काय होणार? आपल्या प्रयोजनाची सिद्धी होणार नाही. आपलं प्रयोजन काय आहे? सुख आणि दुःखाचा नाश. हे प्रत्येक जीवाचं प्रयोजन आहे का नाही? का नाही? काय मुलगीला विचारलं की म्हणणं नाही मला दुःख पाहिजे. बाहेर त्या जनावराला विचारलं कुत्र्याला की म्हणणं मला दुःख पाहिजे, असं म्हणते का? प्रत्येकाला सुख पाहिजे आणि दुःख नको आहे. आणि मग आपलं सुद्धा प्रत्येक जीवाचं प्रयोजन म्हणजे सुखाची प्राप्ती, दुःखाचा नाश. मग तो कशामुळे होणार? तर त्याला कारण आहे सम्यक दर्शन. सम्यक दर्शन म्हणजे जशी वस्तू आहे तशी जाणं, चुकीची जाणू नका. आपण मिक्स करून जाणतोय, शरीर आणि जीवाला मिक्स करून जाणतोय, हे चुकीचं झालं. बाहेर सुद्धा वस्तू मिक्स केली की काय झाली? आपण म्हणतो अशुद्ध झाली. अशुद्ध वस्तूचं भावभासन कसं करतो? मी स्त्री आहे, अशुद्ध वस्तूचा भावभासन झाला. तू म्हणा हो बरोबर आहे की तू स्त्री आहे, पण ही वास्तविक वस्तू आहे का? हा संयोग आहे. आता हे शरीर निघून जाणार आहे का नाही? पण जीव निघून जाणार आहे का? जीव जसा अनादी काळापासून आहे तसा, त्याच्यात बदल नाही. जीवामध्ये बदल होत नाही. ते म्हणून त्याला म्हटले शाश्वत. आणि शाश्वत वस्तू सत्य असते. मग आपल्याला शाश्वत सुख पाहिजे का थोड्या वेळासाठी सुख पाहिजे? शाश्वत पाहिजे. मग कोणत्या वस्तूचा आधार घ्यावा लागल? शाश्वत वस्तू. आता सांगा कोणती वस्तू शाश्वत आहे? डोळे बंद करून सांगा, विचार करून सांगा, कोणती वस्तू शाश्वत आहे? धन, घर, संयोग. सांगा की एक वस्तू. आपण आता हे सगळ्यात शाश्वत मानून बसलोय, घराला, पत्नीला, धनाला. मग पण आपण मानलंय काय? म्हणून ती वस्तू वियोग होताना आपण दुःखी होतो. शाश्वत मानलंय म्हणून. नाही तर मग वियोग होताना दुःख होईल का? पैसे कमी झाले तर दुःख होईल का? पण पैसे कमी झाले लोक आत्महत्या करतात का? म्हणजे पैशाला शाश्वत. पैसा शाश्वत कसा राहणार? पाप पुण्याचा खेळ आहे तो. तुमच्या काकांना हार्ट अटॅक आला, अचानक गेले, तेव्हा आपल्याला दुःख का झालं? फार फार वर्षांपूर्वी नव्हते का आपल्याकडे डॉक्टर? मग कसं काय झालं? त्यांना तेच आत काहीतरी हे झालं. त्यांना रिअलाइज झालं की आता माझं काही नाही. आणि म्हणजे जसं बिझनेस कमी होत गेला किंवा त्यांचं काम कमी होत गेलं, पैसेच नसायचे, त्यांना ते वाईट वाटलं. त्यांना ते वाटलं की माझ्या हातून आज काय होईल किंवा मला कोण कस्टमर आहे ना, त्यांनी ते वाईट वाटून घेतले. म्हणजे क्षणिकाला हो की उपयोग बाहेरच्या पदार्थात अडकवला. का त्रास झाला ते शोधायचं, म्हणजे आपल्याला तो त्रास होणार नाही. आता आपण बाहेरची व्यक्ती बनतो का नाही, त्यांच्याकडे खायला नसतं, झोपायला घर नाही. म्हणजे आमच्या दुकानातच एक भारत नावाचं आहे, काहीच नाहीये. आई वारली म्हणजे घर नाही, काय नाही, काय नाही. तिथंच दारात झोपतो, तिथंच खातो, तिथंच बसतो, तिथंच राहतो. मग आता त्याचं दुःख नष्ट कसं होणार? दुःख नष्ट होण्याकरता ती दारू पितो. मग आता त्याला वाटते का नाही दारू पिली माझं सगळं दुःख संपलं, मस्त पैकी झोपलं. मग तसं आपलं चाललंय का नाही? आपल्यात आणि त्याच्यात फरक काय? आपण म्हणतो आता हे विषय भोगले की आता जेवलो की मस्त झालं, आता बास. आता पाणी पिलं, तहान भागली, बास मस्त झालं का मस्त? परत 1 तासाने काय? आता मला म्हणजे काय म्हणते, तुम्ही जसं आता म्हटला ना शाश्वत होतं, आणि मी काकांचं उदाहरण दिलं, मला त्यांचं कायम ते म्हणत राहील
वाटतंय की त्यांचं असं का व्हावं. नाही, मग एक तसं लक्षात का ठेवायचं, या शरीरामध्ये आपण किती काळ राहणारे हे ठरलेलं आहे. याचं जास्त 1 मिनिट जरी जास्त हवाशे पण भाव केले तरी राहणार नाही. वरचे स्वर्गातले देव येऊन सुद्धा आपलं आयुष्य वाढवू शकणार नाही. नाही, त्यांनी काय केलं, त्यांचं धंदा वगैरे बुडत गेलं आणि धन कमी होत गेलं, हे त्यांना लागलं आणि ते त्याच्यात गेले. मग त्यांनी काय मला करायचं? मला हा म्हणजे मला काय म्हणायचं होतं की त्यांनी असंही केलं असतं की आता फॉर एक्झाम्पल म्हणजे त्यांचंच उदाहरण सांगतो मी. त्यांचं ऑटो गॅरेज होतं, त्यांनी स्कूटर रिपेअर करत होते. मग स्कूटर नंतर बंद झाले आणि सगळे काही नवीन बिझनेस कमी मोटरसायकल्स झाला. वगैरे आले. पण त्यांनी ते जसं त्यांनी अडॉप्ट करायला पाहिजे होतं त्या गोष्टीसाठी की पण बाबा त्याला स्कूटर बंद झाले आणि मला नवीन शिकायला पाहिजे, हे रिपेअरी मला यायला पाहिजे, आणि ते करतही होते. पण असं तेवढं नाही की वयानुसार नाही. तेवढी ताकद पण ताकद. पाहिजे. नवीन काय करायचं म्हटलं तर तेवढा आत्मविश्वास पण पाहिजे, मी हा. करू शकेन. हा. मग हे वयानुसार होत नसतं. होत नसतं. पुष्कळ म्हणतो आपण, पण हा. ते तरुणपणीच होतं. हम्म. नंतर शिथिल झालेली असते ती इंद्रिय किंवा मन तेवढं कमकुवत झालेलं असतं, सारखे विभावाने. मग काय करायला पाहिजे अशा वेळेस? धर्म जर जास्त केला तर, पण त्याची पण सवय लावलेली नसते लावलेलं आपण. नसते. हा, म्हणजे इतकं त्यात व्यग्र त्यात- असतो होय. की धर्मासाठी वेळच वेळच देत नाही. नाही. आणि त्यामुळे पुण्य सगळं संपत चाललेलं संपत असतं. चाललं. मग शेवटी शिल्लक काय राहते? साहजिकच. आणि मग पापाच्या उद्यात परत आणखीन पापच करतो. म्हणजे काय करू काय करू काय करू? मग तेव्हा तरी सुचतोय का धर्म की बाबा हो, मी भगवंतांकडे गेलो तर माझं मन जरा शांत होईल, मला ह्याचा स्वीकार होईल. स्वीकार करावा लागतो. नमस्कार म्हणजे काय? तुम्ही जे सांगताय ते मला स्वीकार आहे. आपलं काय असतं? बदलायचं. भगवंतांच्या दर्शनाने माझी ही परिस्थिती बदलू दे. बदलणार नाही. बदल कशी बदलल? आता मीच तसे कर्म केलेत का नाही? मग आता ते भोगताना मी असा का विचारते की मला हे नको कर्म? मग आधी सांगितलं का नाही, तू हे करतोयस याचं फळ तुला असं मिळणार आहे, तुला सहन होईल का बघ, मग तू करू नको ना ते. असं सांगितलं का नाही? आता आपल्याला समजा ते स्वयंपाक पाणी करू, आता सांगितलं स्वाध्याय कर, देवदर्शन कर, ध्यान कर. आपण म्हणतो नाही, वेगवेगळी झाडं लावतो मस्तपैकी आणि जरा डेकोरेशन करतो घरात, घालवला वेळ आणि मग आता संपलं सगळं. आणि मग आता आला उसूर झाला की धर्माला वेळच दिला नाही ना, पूजेला वेळ नाही, ध्यानाला वेळ नाही, स्वाध्यायाला वेळ नाही, मला काही समजत नाही. आणि मग हे बाकीचं सगळं समजतंय ते करत राहिलो आणि मग संपला वेळ, म्हणजे आलं वय. आणि मग आता थोडी थोडी प्रतिकूलता यायला लागली. म्हणजे प्रतिकूलता नसती, वस्तू जशी, पण आपल्या विचारामध्ये प्रतिकूलता सुरू झाली. विचार बदलले ना आपले. प्रतिकूलता वस्तू म्हणजे त्याच काय? आहेत. प्रतिकूलता म्हणजे म्हणजे हीच वस्तू आहे समजा, काय असते हे असे का, तसे हा. का, हे माझ्या तर आता विरोधी हीच का? मुलगी आहे, पण आता विचार, या शिका बाबती मला ऐकत का नाही? तीच होती पूर्वी, पण तीच होती. मग आता विचार काय ऐकत का नाही? ती तिच्यासारखीच वागते, पण आपले विचार बदलले, कारण आपल्या पापाचा उदय चालू झाला. म्हणजे विचारानेच हा पाप आणि पुण्य भोगतो. जशी एक मुलगी होती बरं का, आणि ती सासरी गेली, पण खूप कशाई होती, खूप चिडखोर, कधी तत्वज्ञान ऐकलं नाही, सगळा दोष दुसऱ्यांना. मग वडिलांना माहिती होतं. मग सासरी गेल्या काय, ही सासू असली, ही सून काय, नवरा असला नाही, म्हणजे मला इथं राहायचं नाही, मला माहेरी यायचं. मग वडिलांना माहित होतं आपली पोरगी किती चिडखोर आहे, एक शब्द ऐकून घेणार नाही. मग म्हणले ये माहेरी, पण म्हणले माहेरी आल्यामुळे तिला एक मंत्र दिला. काय दिला? की काही झालं तरी चिडायचं नाही, बोलायचं, मौन घ्यायचं. मग मौन घ्यायचं म्हणल्यावर ते म्हणले 6 महिने तू असं राहा, जर नाही पटलं तर तू कायमची इकडे ये. सासरी 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 हम्म. सासरी 6 महिने राहा. हम्म. हा, आणि मग नंतर नाही झालं तर ये माहेरी. मग बर म्हणली, मग गेली. मग आता कुणी काय म्हटलं तरी वडिलांनी काय सांगितलंय, बर, सगळ्याला ओके बर. आणि मग काय सगळ्यांना आवडायला लागली ती. अरे म्हणले आपण इतकं काय म्हटलं तर ती काय बोलतच नाही. मग आले 6 महिन्यांनी वडील न्यायला. म्हणले चल, आता सगळ्यांना काय वाटत, आधी काय वाटत होतं, ही जावी, इतकी चिडती जावी. आणि आता काय वाटतंय, नको, आता ही गेली तर आमचं कसं होईल, नको जायला, नको जायला नको. म्हणजे काय बदललं? घर बदललं, माणसं बदलली, तोच पती देव वाटायला लागला, तीच सासू आई वाटायला लागली. आपले विचार बदलले. मग आपण बदलायला पाहिजे. आपण काय करतो, दुसऱ्यांनी बदलावं, ते आपल्या हातात नाही.
घ्यायचं का नियम? आपलं कल्याण आहे त्याच्यामध्ये, नाही, आपल्याला शब्दाचा सुख शब्द मिळणार. कधीच बोलायचा नाही, आपल्याला कधीच त्रास होत नाही. आणि एक लक्षात ठेवायचं, ते शब्द मी त्यांना बोललेले आहे. म्हणतो ना, आता आपण आई आणि मुलगी आहे ना, तर पुढच्या भावातनं सासू आणि मुलगी होणार. प्रेमाचे संबंध द्वेषामध्ये खेळायले आणि द्वेषाचे प्रेमामध्ये. मागच्या वेळेस हे सासू असतील, आता तुमचे पती झाले. म्हणजे अशी घटना आहेत बरं का. म्हणजे आता सुकौशल मुनी होते का नाही, त्यांची आई त्यांच्यावर खूप प्रेम करत होती, कारण त्याच्या वडिलांनी त्याचा जन्म व्हायच्या म्हणजे आधी त्यांना खूप दिवस मूलबाळ नव्हतं. महाराजाला विचारले की आम्हाला दीक्षेचे पण भाव होत नाही आणि संसारात पण मन रमत नाही, असं का होते? म्हणजे तुमचेच परिणाम आहेत ते. एक प्रेग्नंट बाई बघितली, तुम्ही म्हणले नको बाबा असलं आपल्याला, त्यामुळे पण तुम्हाला मूल होणारे तो भव्य जीव आहे, मोक्षगामी जीव आहे. पण त्या मुलाचा जन्म झाला आणि त्याचा चेहरा बघितला की वडील दीक्षा घेणार, आणि मुलगा पण मुनींचे शब्द ऐकले की दीक्षा घेणार, असं त्यांनी सांगितलं भाकीत मुलींनी, असं होणार आहे. आता ठीक आहे, किती दिवस गेले, पण ती म्हणली नको नवऱ्याला सांगायला, चेहरा बघितला की नवरा दीक्षा घे, म्हणून तिने लपवून ठेवलं. आणि हे म्हणले, ह्यांना कळलं कुणाच आहे म्हणले, सगळं लहान बाळाचे कपडे, तुम्हालाच मुलगा झाला म्हणजे माहित नाही. म्हणजे कसलाही संसार, बायकोनी मला पण सांगितलं नाही, झालं न चेहरा पाहताच गेले दीक्षा. म्हणजे न्यूज कळाली नुसतं तरी पण दीक्षा घेतली. मुलगा झालाय आपल्याला हे कळालं तरी दीक्षा घेतली त्यांनी. म्हणजे आणि मग तिने काय केलं, आता मुलगा दीक्षा घेईल मुनींना पाहिल्या म्हणून तिने मुनींना यायचीच गावामध्ये बंदी घातली. म्हणजे तेच होते, स्वतःचे पतीच होते ना ते पूर्वभावातले. मग ती दासी रडायला लागली. मग मुलगा म्हटलं का रडतेय? तर म्हणले अहो तुम्ही कसली माता, म्हणले तिचे असे परिणाम का, मुनींना यायलाच बंदी घातली आहे तिने. मग म्हणले त्यांनी बंदी घातली, मला तर बंदी नाही म्हणली. गेला तो जाऊन काय केली, दर्शन झालं की वैराग्य. हा, मग इतके कशाय झाले त्या आईचे, इतके कशाय, मानलं ना माझा मुलगा आणि तो माझ्याजवळ कायमचा राहणार, त्याचा स्वीकार पाहिजे का नाही, कोण कुणाजवळ कायमचं राहतंय का, आणि त्या मुलाने कल्याण केलं का नाही. पण हे तत्वज्ञान नाही ना, त्यामुळे द्वेष उत्पन्न झाला. काय झाला? आणि द्वेषापोटी सिंह झाले म्हणून. संकलेशाने मेली ती आई. किती संकलेश परिणाम झाले, माझा मुलगा मला सोडून गेला, संकलेश परिणामाने मरून सिंह झाले. हा, हे संकलेश परिणामाचं फळ आहे. आणि काय आपण रोखू शकतोय का कुणाला? कुणाचं परिणाम कसं, पण आपले किती संकलेश परिणाम, कारण त्याला आपलं माझं मानलं. अरे कोण कुणाचं नाहीये, सगळं वेगवेगळं आहे. म्हणजे कधी कधी विचार येतोय, नाही अजून हे पुढची गोष्ट आहे, ऐका. हे सगळं तर विधी लिखितच आहे, तसं व्हायचंच आहे. म्हणूनच म्हटलं स्वीकार करायचं, जे आहे ना ते विधी लिखित तसंच होणार आहे माझ्या म्हणण्यासोबत. म्हणून स्वीकार करा. नमस्कार म्हणजे स्वीकार, तुम्ही जे सांगताय ते मला स्वीकार आहे भगवान, पण आपण स्वीकारच करत नाही ना. म्हणून ती सिंह झाल्यावर हे मुनी झाले, ते आहाराला निघाले आणि लायन झाली ती मरून. नेक्स्ट ती आई नेक्स्ट लाईफ मध्ये मरून लायन झाली. मुनी आहाराला निघाले. मुनी म्हणजे आता ती पूर्वभाला मुलगाच, आणि तिचा आता दुसरा भाऊ होता आईचा, आणि ती बरोबर पुढे आली आणि तिने काय केलं, मुलावरच झडप घातली. इतकं प्रेम कशात रूपांतर झालं, त्यांनी जाणलं अवधीज्ञानाने की हा माझ्या आईचा जीव आहे आणि आता तो माझा भक्षण करणार आहे. त्यांनी लगेच पिंची कमंडळ खाली ठेवलं, चार्याराचा त्याग केला आणि सल्लेखना धारण केली. झाले का त्यांची कशा व्हायला पाहिजे त्यांनी. असे सुद्धा विचार आले की त्या सिंहाला समजून सांगावं, अरे आता ती योग्यता नाही त्याच्यात, पळून जावं, म्हणून त्यांनी कोणाला तरी बोलवावं, असे पण भाव झाले मुनींना. त्या सिंहाने त्यांच्या झडप घातली तर ती खून दिसली, जन्म खून, जाती स्मरण झालं, यारे हा माझा मुलगा आणि त्यालाच मी मारला. मग डोळ्यात अश्रू आले. मग तिथंच ते नवरापती म्हणजे पूर्वभातला ते मुनी बसले. मग त्यांनी संबोधन केलं आणि तिथं त्या जीवानी सम्यक दर्शन प्राप्त. कोणी? आईच्या जीव, सिंहानी. म्हणजे सिंहाच्या अवस्थेत होता तो, म्हणजे आईचा जीव. शकतो तर मनुष्य करू शकणार नाही का? भेद विज्ञान, सम्यक दर्शन म्हणजे भेद विज्ञान. जीव भिन्न आहे, शरीर भिन्न आहे, हे सगळं संपूर्ण जिनशासनाचं सार आहे. याला सोडून दुसरी जिनवानी काहीही नाही.
आणि आपण आता एवढं सोडून काय सांगायचंय ते सांगा. शरीराला धरून काय सांग, माझं शरीर कसं सुखी होईल, माझं शरीर कसं निरोगी राहील आणि माझं शरीर कसं तरुण राहील एवढंच सांगा. मग मी सगळं ऐकतो तुमचं. शरीर सुखी करायला ही शरीराला तुम्ही व्यवस्थित ठेवायला पाहिजे ना. ठेवतो ना, कोण ठेवत नाही मला सांगा, कोण ठेवत नाही, कोण ठेवतो त्याला उपाशी, कोण नीट कपडे घालत नाही, कोणी नाही ठेवत असं सगळे शरीराच्याच मागे धावते. दुसऱ्याच्या शरीराला नाही, आपल्या आपल्या शरीराला शरीराला. नाही. असं नाही, सुदृढ ठेवणं म्हणतोय मी. आपल्या हातात नाही ना. मी पुष्कळ खाल्लं पण मला पचतच नसलं तर कसं ठेवणार सुदृढ. आता ते काय आतड्यात काय करणार का? तेच ते होत नाही ना. मग ते कसं आपल्या म्हणण्याने म्हणा नाही हो, हे पूर्व परिणाम आहे. त्याला तेवढंच पचणार, तेवढंच अन्न त्याच्या पोटात जाणार, तेवढेच त्याची खाण्याचे भाव होणार. तो बारीक राहणार असला तर बारीकच राहणार. हे आपल्या हातात नाहीये. हे चुकीचं आहे ना, की मी शरीराला बारीक करतो, मी शरीराला जाड करतो, मी शरीराला सुंदर करतो. नाही ना आपल्या हातात. मग ते ऍडव्हर्टाईज बघून काय करतील लोक, हा लेख लावला की शरीर सुंदर, तो लेख मग का होत नाही सगळे सुंदर. असं तेल लावलं की केस एवढे लांब सडक का होत नाही. मग करत नाहीत का लोक, करते ना. आतून व्हायला पाहिजे, आतून व्हायला पाहिजे ते. आतूनच करते सगळे, पाहिजे तेवढा पैसा खर्च करते पण होत नाही. हे स्वीकार होत नाही. करतच नाही तर कारण त्यांना ते ज्ञानच नाहीये काय की बाबा आपण जे काय करायला बसलोय ते जास्त काय होणार नाही, तेवढ्या पुरतच आहे. तेवढ्या पुरतं तर कुठं होतंय. क्षणिक आहे. म्हणजे आता आपण नटनाट्य बघतो इतकं सगळे, पण म्हातारपणी त्यांचे हाल बघितले का? हो, त्या पैशासाठी खून होते. फार. मग आपण काय घेतलं त्याच्यावरनं. मग आपण आतापर्यंत शरीरच नाही बसलो का नाही. मग काय घेतलं आपण. म्हणजे जेवढी म्हणून भगवान ख्याती किंवा प्रचिती तेवढं शेवटी त्याला दुःख. म्हणून ख्याती पूजा लाभाच्या माग लागायचं नाही, नाहीतर निव्वळ बरबादी आहे. आणि त्याच्यासाठीच बरबादी होती, म्हणजे त्याच्यामुळेच आपला धर्म होत नाही. म्हणून लक्षात घेतलं जे भगवान काय सांगते हे विचारात घेतल्याशिवाय चुकीचे विचार बाहेर पडणार नाहीत ना. कसे बाहेर पडतील. म्हणून सरळ विचार आधी डोक्यात घातले पाहिजेत का नाही. मग सरळ विचार म्हणजे स्वाध्याय. स्वाध्याय जर करणार नसेल तर आपले विचार बदलणार कसे. असं एक वेळा ऐकलं की बदलणार का विचार. नाही विचार बदलणार. आणि एक वेळ म्हणजे 24 तासातलं 1 तास ऐकलं आणि ते 20 तास परत चुकीचे विचार. म्हणून स्वाध्याय किती महत्वाचा आहे. आणि वेळ करोडो काम सोडा, देवदर्शन करा. कारण ते देवदर्शनाचं फळ असं आहे की तुम्हाला करोडो काम करावीच लागणार नाही, पण ह्याच्यावर विश्वास, श्रद्धा. असं कुठं दुकान बंद करून देवळात जाऊन बसल्या पैसे मिळतात का, असं म्हणतात लोक. पण त्याच्यानीच मिळणार. कारण मंदिरात बसल्यावर जी परिणाम विशुद्धी होती त्या परिणाम विशुद्धीचं फळ पुण्य आहे. आणि पुण्याच्या उदयात सगळी अनुकूलता मिळणार, सगळं मनासारखं होणार. किती सोपा उपाय आणि बिन कष्टाचा उपाय. पण आपण गाढवासारखं कष्ट करणार, ज्ञानी माणसासारखं धर्म नाही करणार. आणि बघा आपल्या स्वतःला तपासून आपलं श्रद्धान कुठे आहे. मी जॉब केल्यावर पैसे मिळणार का भगवंतांचं शिकल्यावर स्वाध्याय केल्यावर मला अनुकूलता मिळणार. काय करायचं. म्हणजे काही मिळालं ना, बाहेरच्या वस्तू काही मिळाल्या. दुसरा ऑप्शन ना, दुसरा ऑप्शन चांगला आहे म्हणजे. म्हणजे कमी कष्टात आणि मन पण शांत. म्हणजे खूप वस्तू मिळाल्या पण माझ्याच मनाची शांती नाही. 10 गोळ्या खाल्ली नाही. कसं म्हणायचं ते सुखाचं. 4 गाडी आहेत, 5 बंगले आहेत, पण सतत त्याची चिंता. सुखी आहे का तो मनुष्य. खाताना कोणी विष तर घालत नाही ना नोकर लोक. झोपताना कुठं माझं किडनॅप तर होत नाही ना, माझ्या मुलाला कोणी पळवत तर नाही ना. संपत्ती पैसा सुख देत नाही हे आपल्याला कधी कळणार. सुखासाठी पैसा नाही लागत. माझ्याकडे पैसा नसला तर मला म्हातारपणी कोण सांभाळणार. हे आपलेच विचार इतके चुकीचे. त्यामुळे आपल्याला कोण सांभाळत नाही, कारण आपलं पुण्य संपलेलं असतं. मुलगा सांभाळत नाही म्हणजे आपलं पुण्य संपलेलं असतं. पण आपण सगळा दोष कुणाला देणार, मुलाला ना. आज आपण सेवा करतोय की त्यांची सेवा नाही करत, आपली यांच्यावर संस्कार. नाहीतर हे सुद्धा
म्हणजे उद्या आपण त्यांच्या जागी असणार आहे आणि ही मुलं आपल्या जागी असणार आहे. प्रत्येकाला या अवस्थेतनं जायचंय हे आपण विसरतो. म्हणून आम्हा तर नेहमी म्हणजे दुसऱ्यासाठी आपण काही करत नाही, आपल्यासाठी करत होतो. कारण आपले परिणाम बिघडू नयेत म्हणून आपल्याला लागण ना उपदेश कानावर. नाही तर कोण म्हणणार हॉस्पिटलमध्ये राहा, तिथं बस, कशी होतील आपले परिणाम. आपण म्हणणार आहे हॉस्पिटल नको, माझ्या कानात जरा नमोकार म्हणतो, 2 मिनिटं माझ्या शेजारी बस. असंही आहे की हे तुमच्याही हातात नाही आहे. हे सगळं काहीतरी आहे की हे सगळं घडत आलं आहे आणि कोणतरी घडवून आणत आहे. कोण नाही, आपले परिणाम आहे. परिणाम म्हणजे आपण मुलांवर काय संस्कार केले, धर्म शिक का पैसा कमव. मग असं बघा, एक मुलगा शिकून गेला अमेरिकेला, वडिलाला इतकं, माझा मुलगा अमेरिकेला गेला, आता म्हातारपण आलं आणि मग या म्हटले मुलाला, मला वेळ नाही, तू काय मला शिकवलं होतं, मोठा हो, पैसा कमव, मी तुला महिन्याला किती 10 लाख पाठवतो, पण मला यायला काय झालं. म्हणजे सगळं मुलगा म्हणतो माझंच चुकलंय का, माझंच चुकलंय का, तू मला शाळेत जेवढं जबरदस्तीने पाठवलं तेवढं पाठशाळेत पाठवलं का, तुलाच धर्माचं महत्व नव्हतं आणि तू माझ्याकडून आता काय अपेक्षा करते. आपलं असं होऊ नये म्हणून कोणते संस्कार, आणि त्या संस्कारात तिचं कल्याण आहे का अकल्याण आहे. म्हणजे तिला धर्म केले, समजा पाठशाळेची दिदी बनवलं की बाबा हे पाठशाळा घे, तर तिचं त्यात कल्याण आहे का अकल्याण आहे. मग आपला विश्वास, आपण आता तिला काय सांगतो. आणि सासरी गेल्यावर पण सगळी अनुकूलता असेल ना असं नाही, ती सुखी कधी राहणार. तिला एवढं सोनं दिलं ती सुखी राहील का तत्वज्ञान दिलं सुखी राहील. मग किती देतो आपण मुलांना. म्हणून आधी आपण केलं तर ते मुलांना सांगून पटत नसते. आई वडील काय करते ते बघून शिकत असते. म्हणून महत्वाचं काय, म्हणून आधी आपल्याला पटलं पाहिजे की बाहेर पुरुषार्थ करून तो शून्य आहे, बाहेर मी कुठल्याही गोष्टीत पुरुषार्थ करू शकत नाही. हे होतंय कर्माच्या उद्या, त्याला जाण होतंय होतंय होतंय, मी करणारा नाही. पण आपण मी करणार, मग आता मी करू शकत नाही, मग झाला दुःखी. मग करणार आहे तर कर ना, मग आता का करू शकत नाही, थकला तर. शरीर प्रत्येक क्षणाला क्षीण होत चालते, त्याचा तो धर्मच आहे. आणि आत्मा क्षीण होत नाही, काय होत नाही, पण आपण आत्म्याकडे बघायला तयार नाही. मग आता कोण आणून आपल्याला दाखवणार आहे. भगवंतांनी सांगण्याचा काम केलं, उपाय दाखवला म्हणून ते महान आहेत. नाही तर आपल्याला कोण सांगणार आहे. सांगणारे सुद्धा ह्या दुनियेमध्ये कोणी नाही. आपण सगळे स्वार्थाचे सोबती आहेत, पण भगवंतांनी तसं नाही केलं. भगवान पण स्वार्थी आहेत, पण काय करते, फक्त स्वतःला लागते. दुसऱ्यामध्ये डवळाडवळ करत नाही. दुसऱ्यामध्ये म्हणजे शरीरामध्ये नाही, आणि शरीराचे नातेवाईक, शरीराचं घर, शरीर कशातच नाही. आता एखादा काही प्रसंग घडला किंवा काहीतरी झालं, आपण काय करतो, आपण दुसऱ्यांना विचारतो काय का बाबा असं का झालं काय. पण स्वचिंतन केलं आणि जर काही विचार केला, पण त्या विचारात तुम्हाला ते नॉलेजही पाहिजे, ते ज्ञानही पाहिजे की बाबा सल्ला तसा विचार करत असताना सल्ला विचारलाय स्मिताताईंना का शेजारच्याला, जो तत्वज्ञानी त्याला सल्ला विचारला तर तो योग्य उत्तर देईल. आणि जो संसारातच गुरफटलेला आहे, जो दुःखाने गांजलेला आहे, आणि त्याला सल्ला विचारला तो काय उत्तर देणार, चल जरा दारू प्यायला, म्हणजे दुःख विसरून जायचे. तसंच चाललंय नाही इतर लोकांचं. आणि आपलं पण काय चाललंय, चला आज कंटाळलंय, चला आज पार्टी करू. पार्टी करण्याने सुख मिळणार आहे का, पण असाच उपदेश मिळतोय बाहेर, आणि बाहेर असाच मिळणार, कारण 100 लोक तेच करते. आणि आपल्याला पण तेच सत्य वाटतं, कारण डोळ्यांना ते दिसतं. कर्म डोळ्याला दिसत नाही, आत्मा डोळ्याला दिसत नाही, केलेले परिणाम दिसत नाही, आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यावर विश्वास बसतो. आता मी समजा चुकीचं कार्य केलं, तशा कर्माचा बंध झाला, मला दिसतोय नाही, त्याचा तर लगेच उदय येतो नाही, आबादा काल पडतो. म्हणजे 70,000 वर्षाचं कर्म असलं तर 7,000 वर्षांनी उदयाला येणार. मग आपण म्हणतो ती इतका पाप करतो, कुठे काय झालंय, आणि मी इतका धर्म करते, तर दुसऱ्याकडे बघून आपले परिणाम बिघडूच देऊ नका. त्यांनी पाप केले तर त्याचं फळ त्याला भोगावं लागणार. ती 6 महिन्याचं मुलं असू दे, 50 वर्षाचा असू दे, 20 वर्षाचा असू दे, 80. माफी कुणालाही नाही.
तीर्थंकरांना माफी मिळाली नाही तर त्यांनी काय केलं, उपसर्ग होताना आपला उपयोग काढला आणि स्वतःमध्ये लागला. का म्हणले मला ते उपसर्ग होऊ नको होऊ नको होऊ नको, काय केलं? मग त्यांना उपसर्ग माफी नाही मिळाली, त्यांना कळे हे नीच केलेलं आहे, असू दे शरीरामध्ये चाललंय, मी कशाला त्याच्याकडे बघू. त्यांना जाणवत होती की वेदना, पण त्या वेदनेला जाणणारा मी आहे आणि वेदना शरीरात होतीये, मी शरीर नाही. याचं खूप प्रॅक्टिस करावं लागतं. ते होतं ध्यानाच्या द्वारे. नुसतं बोलून नाही, बोलून होत नाही. साधा डास बसला ना तरी डास बसवायचा. पहिल्यांदा तो एक भगवानात नाही, त्याची क्षमा मागितली आणि ते शरीरावर चाललंय. 2 मिनिटांनी ते चावलेलं सुद्धा कळत नाही. पण आपण काय म्हणतो, आधी त्या डासाला उठवून मग परत